नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग पूर्ण बघायला विसरू नका आणि बाकीचे ब्लॉग नाही बघितले असेल ते पण बघा आणि हे पण बघा. तर तुम्ही बघितल्याच असेल पहिल्याच्या ब्लॉग मध्ये की एक ग्रुप केला होता आम्ही. त्या ग्रुप मध्ये मी दुसऱ्या नावाने मी ऍड झाले होते. तर दादानी असंच ग्रुप चाललेला होता मस्त एकदम. खूप लोक असं 80-90 काय लोक त्या ग्रुपमध्ये आम्ही ऍड केले होते. तर असंच करता करता मग आम्ही त्या ग्रुपमध्ये बोलले की मीटअप करायचं दादा असं नाही का. आता मग त्यांनी मग मीटअप करायचा असा विचार करूच लागल्या होत्या. तर दादा म्हणले की ताई तू काय कर, तू तू आता काय कर, एक नवीन सिम घे आणि सीमाताई नांदेडकर म्हणून ग्रुपमध्ये सामील हो. म्हणलं खरंच का दादा? म्हणले हो होय. तर मग म्हणलं ठीक आहे दादा, काय हरकत नाही, जसं तुम्ही म्हणसान तसं. तर मग मी एक सिम घेतलं नवीन जे आता आहे ते, जे आता मी वापरते ते सिम घेतलं होतं आणि ग्रुपमध्ये मी जॉईन झाले. आणि सगळ्याला पहिलं दादानी काय केले, माझा एक व्हिडिओ घेतला आणि त्याच्यात टाकले. म्हणजे आमच्या दोघांचा रिमिक्स होता, त्यामध्ये ग्रुपमध्ये टाकलेत. मला म्हणले की आपल्या ग्रुपमध्ये सीमाताई नांदेडकर येणार आहेत. तर बापरे ज्या लोक संग भांडण झालं का ते लोक पटापट 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 असे 40 लोकांनी ग्रुप सोडलं होतं. 40 विचार करा, 40 लोकांनी ग्रुप सोडला आणि रिमूव्ह झाले. म्हणले मला नाही राहायचं या ग्रुप, मला नाही राहायचं ग्रुपमध्ये. ग्रुप सोडला त्यांनी. मग दादानी मी इतके हसले. म्हणलं बाबा दादा मला कशाला घेताय? म्हणलं नकोय मला, नको मला दादा कशाला उग. तर ते बोलले नको. म्हणले जे पहिल्याचं भांडण स्नॅकवरच मला ग्रुपवर नाही काढायचं म्हणून त्यांनी काय केले तर रिमूव्ह झाले पटापट. त्यांना दादानी फोन केले का रिमूव्ह झाले. तर बोलले का बे तू असं का केलास, तू त्यांना का घ्यायला लागलास, असं तसं बोलले म्हणून. तर दादा म्हणले काय व्हायले ताई आहे आपली, झालं स्नॅकवर जे भांडण ते झालं ते विसरून जायचं, सुरुवात करायची नव्याने असं बोलले. ते बोलले नाही 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 ती बाईले डेंजर आहे, त्या बाई संघ आम्ही नाही राहीन म्हणले. तर असं बोलले. मग मी दादा काय म्हणले ते बोलले. दादा म्हणतात की नाही ताई ते नाही येणार बोलले. मी ठीक आहे जाऊ द्या म्हणलं. मग मला घेतलं, ऍड केलं ग्रुपमध्ये. मग असं करता करता सगळ्याशी मग दादाने मला ऍडमिन बनवलं. आणि एका दादा संग माझं भांडण झालं, माझं. तर ते दादाला मी रिमूव्ह केलं ग्रुपमधून. ऍडमिन होते ना मी, तर रिमूव्ह केलं. मग त्याने कोणत्याही स्त्रीला कसं पण लँग्वेजनं बोलत होता तो असं. तर मी त्याला ग्रुपमधून रिमूव्ह केलं. जी कोमल होती का म्हणतात, मीच होते जी कोमल होती का, तिला जाऊन सांगतो की देखो ना सीमा ने मुझे ग्रुप से निकाला, बहुत शानी समजती है, असं तसं मला सांगते. त्याला माहितच नाही की ती मीच आहे. तर काय झालं, मग कोमल टायपिंग केली की तू कसा बोलतोस लँग्वेज, मग त्याने दुसऱ्या लेडीज तू कशा हेतून बोलतोस, तुझी बोलायची पद्धत कशी आहे काय नाही असं मी तिला रिप्लाय दिला. तर ते काय बोलला की हा मैं कोमल जी आप भी वैसा ही बोल रहे हो, असं मला बोलला. तर मग मी ऐसे घटिया लोगों से बात नहीं करती, त्याला मी असं बोलून दिलं आणि बॅक आले. तर तो नाराज झाला आणि नंतर मला मेसेज टाकतो की ताई साहेब मला माफ करा, मी यापुढे मी कधीच कोणत्या स्त्रीला असं बोलणार नाही काय नाही, तर मला परत ग्रुपमध्ये जॉईन करा. मी म्हणलं दादा असं काय नाही, म्हणलं तुम्ही सॉरी वगैरे काय बोलू नका, म्हणलं तुम्ही या ग्रुपमध्ये काय हरकत नाही म्हणलं. तर दादाला मी परत घेतले ग्रुपमध्ये आणि अजून काय पुढे झालंय ते तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगते. तर चला आता बाय, काळजी घ्या आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले असेल तर नक्कीच सांगा आणि माझा मीडियाचा प्रवास पण तुम्हाला कसा वाटते ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर चला बाय, काळजी घ्या, बाय.